elegance you admire, efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. Smart Sound. 1 मार्चला भंडारा बंदचे आवाहन. आत्मदहन करणारे अरुण भेदे स्मारक अतिक्रमण व अवैध बांधकाम प्रकरण. अनेक संघटनांचे बंदला समर्थन. भगतसिंग वाड टाकळी भंडारा येथे स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा प्रशासनाने कोणतेही कारण नसताना हटविला व आता त्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम करण्यात येत आहे. अविरोधात आपल्या पक्षाच्या वतीने अनेक निवेदने सादर करून धरणे आंदोलनही केले, परंतु जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, तसेच कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या वेळकाढूपणामुळे माळी समाज समता परिषद भंडारा जिल्हा भारिप बहुजन महासंघ तसेच ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराच्या वतीने दिनांक 1 मार्च 2019 शुक्रवारला भंडारा शहर बंदचा तसेच भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. माळी समाजाच्या अरुण भेदे माजी नगरसेवकाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भंडारा शहरातील भर सभेत मंचावर चढून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील लोक व माळी समाज संतप्त झाला आहे. एवढे सर्व प्रकरण पालकमंत्र्यांच्या समोर होऊनही सुद्धा महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि खाली नमूद केलेल्या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2019 रोजी भंडारा शहर बंद करण्याचे आणि भव्य मोर्चा काढण्याचे जाहीर केले. मागण्या पुढील प्रमाणे आहेत. नवीन टाकळी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाच्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम तात्काळ काढण्यात यावे. त्या जागेवर शासकीय खर्चाने महात्मा ज्योतिबा फुलेचा पुतळा स्थापन करण्यात यावा. महात्मा ज्योतिबा फुलेचा अपमान हा द्वेष करणारी भंडारा नगर परिषद बरखास्त करण्यात यावी. सदर अतिक्रमण व अवैध बांधकाम काढून टाकण्याच्या शासकीय कर्तव्यात व महात्मा ज्योतिबा फुलेचा अपमान करून देशाची देशद्रोह करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. Smart Sound. भंडारा जिल्हा भारिप बहुजन महासंघ तथा ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा अशा विविध संघटनेची आहे. या आंदोलनात सर्व जनतेला आणि विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सुखराम देशकर माळी समाज, संतोष भेदे समता परिषद, दीपक गजबे भंडारा जिल्हा भारिप बहुजन महासंघ तथा मुख्य संयोजक संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा अशा विविध संघटनांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मोर्चा 1 मार्चला दुपारी 12 वाजता जलाराम चौक भंडारा येथून जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयापर्यंत मेन रोडने काढण्यात येईल व ती शांतीपूर्ण राहील. 2 पोलीस कर्मचारी झाले निलंबित. नुकतेच पालकमंत्र्यांच्या मंचावर जाऊन अरुण भेदेंनी आत्मदहन करण्याच्या प्रकरणावरून सुरक्षामध्ये झालेल्या चुकीचा फटका भंडारा पोलीस स्टेशनचे 2 कर्मचाऱ्यांना चुकवावे लागले असून यात बीट जमादार प्रकाश मालगावे, खुफिया विभागाचे विवेक गाडवे यांना
चुकावे लागले असून जाता जाता पोलीस अधीक्षकनी पुन्हा शिस्तपालन न करणाऱ्याला शिक्षा देऊन गेली असल्याचे पोलीस विभागात चर्चा सुरू आहे। या प्रकरणात अजून 5 कर्मचारीच्या वर देखील निलंबित ताडगती तलवार लटकत असल्याचे ते 5 कर्मचारी देखील धास्तीमध्ये असल्याची चर्चा आहे। महात्मा फुले यांच्या स्मारक समितीचा जो आंदोलन आम्ही उभा केलेला होता, त्या आंदोलन संदर्भात मागील 2 महिन्यापासून विविध निवेदनाच्या माध्यमातून व आत्मदहनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाच्या ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही। शासकीय प्रशासनाकडून वेळोवेळी निवेदन दिल्यानंतरही बांधकाम न थांबवता जो शून्यापासून झालेलं बांधकाम गड्डे खोदण्यापासून आज बांधकाम पूर्ण होऊन फिनिशिंग लेवलवर, म्हणजे या सर्व कामामध्ये कुठेतरी गैरव्यवहार झाल्याचे आढळून येतात। तहसीलदार यांनी नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना पत्र देऊन सदर बांधकाम थांबवून पाडण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतरही कारवाई करण्यासंदर्भात नगर प्रशासन कारवाई करत नाही, म्हणजे नगर प्रशासनाच्या याच्यात कुठेतरी पाणी मुरून राहिलं। आमची जेवढीच मागणी राहील की ही न्यायसंगत मागणी आमची महात्मा फुलेच्या पुतळ्याच्या स्मारकाची पूर्ण करावी, महात्मा फुलेंच्या एक स्मारक तिथे निर्माण करावा आणि जे दोषी कर्मचारी याच्यात आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात। Smart Sound. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.